Anyway, so गमतीचा भाग सोडूया आणि let's talk about further the organic chemistry. Now we have entered into the world of organic chemistry. Okay, as you know, and we have done two parts of organic chemistry. First section, that is पहिला पार्ट आपण बघितला होता बेसिक्स, बरोबर ना. हे मी सगळं रिवाइज करत असते ॲज यू नो, की टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन, देन टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन अँड इट्स इफेक्ट ऑन ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि त्यासोबत स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन इन 2D हे आपण बघितलं होतं फर्स्ट लेक्चरमध्ये. अँड इन द लास्ट लेक्चर वी हॅव गॉन थ्रू द स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ द कंपाऊंड्स इन 3 डायमेन्शनल. ओके, अँड प्रॉबेबली तुम्हाला ती चारीही जे फॉर्म्युला आहेत ते कळले असतील. तुम्ही बरेच लोकांनी ते सोडवलेले पण आहेत, काढले पण आहेत स्ट्रक्चर. ज्यांनी नाही काढले त्यांनी प्लीज परत ते काढा. अँड इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन डेफिनेटली आस्क मी, राईट. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर नाव. दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट अँड दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, सो हे फार गरजेचं आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण डेप्थमध्ये हे सगळं घेणार, दॅट हाऊ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड, राईट. तुम्ही म्हणाल अरे आम्हाला माहिती आहे, आम्ही आमच्या 10th स्टँडर्डमध्ये शिकलोय की हाऊ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड, राईट. अजून काय वेगळं असं शिकायचं आहे तर डेप्थमध्ये शिकायचं आहे. अँड माय डिअर फ्रेंड्स, इफ यू टॉक अबाउट दिस सेक्शन, दिस इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. याचं कारण सांगते तुम्हाला मी, की इतका बेसिक पार्ट आहे, इतका बेसिक पार्ट आहे. म्हणजे अगदी तिसऱ्या लेक्चरला 11वीमध्ये ज्यावेळेला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री वी इंट्रोड्यूस, इन द थर्ड लेक्चर इट सेल्फ वी आर गोइंग टू टॉक अबाउट दिस क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सो इट्स रिअली बेसिक पार्ट, बरोबर ना, अगदी पहिले आलेला पार्ट आहे. बट मोस्ट ऑफ द टाइम द पार्ट्स विच वी लर्न सो अर्ली, ओके, अँड वेन एव्हर वी हॅव टू अपियर फॉर युअर एक्झाम, म्हणजे आता तुम्ही पोरं एक्झाम तुमची जी कुठली एंट्रन्स आहे ती 2022ला देणार, तुम्हाला हे का सांगताय तर त्या 2 वर्षापर्यंत आपण आज शिकलेलं जे आहे ते थोडंसं लक्षात राहत नाही, किंवा इतकं बेसिक असतं की येऊन जाईल असं वाटतं, त्याच्या पुढचंच तर आपण शिकलोय असं वाटतं. आणि मग बरेचदा नेमकं जे काय त्याच्यामधलं आपण विसरून जातो तेच तुमची एंट्रन्स एक्झाम बरोबर कॅच करत असते. ओके, असा माझ्या आपल्या ओळखीतल्या बाबतीत असा अनुभव असा आहे की 2019मध्ये वन ऑफ माय टॉपर, ओके, पुणे रँकर ही वॉज, सो ओमकार म्हणून, तर त्याच्यामध्ये त्यांनी जो पेपर सोडवला होता केमिस्ट्रीचा, आम्ही फार हसलो होतो ते सगळं झाल्यानंतर. द एरर विच ही हॅज मेड इन दिस पर्टिक्युलर पार्ट, बाकी सगळं पोराचं बरोबर, आणि त्याचं काय चुकलं असावं तर त्याचं एक क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड चुकलं होतं, बरोबर. मग मी त्याला म्हणायची की 2 वर्षापूर्वी केलेलं बघ, एक छोटंसं तुझ्या लक्षात नाही राहिलं अदरवाईज. एनिवे, सो लेट्स फॉरगेट अबाउट दॅट. आणि त्याच्यावरनं आपण हे असं लर्निंग शिकूया की दिस पार्ट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दे आर व्हेरी क्रुशियल, बिकॉज यू कॅन लूज युअर प्रेशियस 1 मार्क इन युअर ॲक्च्युअल एंट्रन्स एक्झाम. ओके, सो माय डिअर फ्रेंड्स, with this background now you will concentrate on this part, and not only concentrate, पण तुम्ही त्याच्या रिलेटेड जे काही कामं मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही निश्चित सगळेजण चांगले करा. ओके, ठीक आहे. नाउ क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, द मोमेंट आय राईट दिस ऑन द बोर्ड, यू ऑल नो, रादर तुम्ही ऐकलं असेल की ओपन चेन कंपाऊंड्स असे असतात, काहीतरी आपण ऐकलं, ठीक आहे. So organic compounds are basically classified as open chain and closed chain, right? What is the basic classification of organic compound? Open chain compound and closed chain compound. नावातच आहे ओपन चेन कंपाऊंड काय, क्लोज चेन काय, मी सांगायची गरज जरी नसली तरी माझं सांगणं काम आहे. व्हॉट इज ओपन चेन? When the terminals of the carbon chain, okay, it is free, that means the terminals are not joined to each other like this. असं जर असेल की जिथे ही जर मी कार्बनची चेन कन्सिडर केली तर these are the 2 terminals we would say, these are 2 free ends. हे 2 फ्री एंड एकमेकांना जॉईन नाही आहेत, अशा पर्टिक्युलर स्ट्रक्चरला, अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो बाळांनो,
open chain compound. Okay, or they are aliphatic compound if you remember. Aliphatic. ऐकलंय तुम्ही हे कधी? नसेल ऐकलं तर आज ऐकून घ्या. So these are what? These are aliphatic compounds, right? So this is where the two free ends are there in a carbon chain आणि त्या प्रकारच्या कंपाऊंडला आपण म्हणतो ओपन चेन कंपाऊंड और aliphatic compound or असायक्लिक कंपाऊंड. काय म्हणतात त्याला? असायक्लिक कंपाऊंड. कळलंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? फर्स्ट पार्ट कळलाय? ओके. नाव हाऊ द ओपन चेन कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड. आय एम शुअर प्रॉबेबली तुमच्यातल्या 99% लोकांना हे ओपन चेनचं कॉन्फिगरेशन क्लासिफिकेशन माहिती असेल. दॅट इज डिपेंडिंग ऑन विच बॉन्ड्स आर प्रेझेंट इन कार्बन कार्बन. सो कार्बन कार्बन मध्ये जर सगळे सिंगल बॉन्ड्स असतील दॅट मीन्स इफ ऑल द 4 व्हॅलन्सीज ऑफ कार्बन इज सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्ड then they are absolutely correct. They are called as saturated compounds, right? So याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे मला सांगा की कार्बनच्या 4ही व्हॅलन्सीज कशाने सॅटिस्फाय केलेल्या असतात? सिंगल बॉन्डने. समजते सगळ्यांना? सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ओके, म्हणजे माहिती नाही ते आपण आज शिकणार आहोत. सो सॅच्युरेटेड कंपाऊंड्स इज व्हॉट? वेअर all the 4 valencies of the carbon is satisfied by single bond. They are called as alkane. काय म्हणतो आपण त्यांना? अल्केन असं म्हणतो. सो दिस इज अबाउट द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स और सॅच्युरेटेड दॅट इज ओपन चेन कंपाऊंडचा पहिला क्लास. सेकंड इज व्हॉट? दे आर अनसॅच्युरेटेड. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनसॅच्युरेटेड? दॅट कार्बन कार्बन मध्ये आयदर काय असेल? डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. दॅट मीन्स दे विल शो द मल्टिपल बॉन्डिंग, राईट? सो इफ कार्बन कार्बन शोज डबल बॉन्ड देन प्रॉबेबली यू रिमेंबर यांना काय म्हणतो आपण? अल्कीन असं म्हणतो. ठीक आहे ना? बरोबर आहे ना? आणि कार्बन कार्बन मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर यांना बाळांनो आपण काय म्हणतो? अल्काईन असं म्हणतो. सो आय एम शुअर हा पहिला पार्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. इवन दॅट इज नॉट अगेन रिपीटेड इन द टेक्स्टबुक. द रिझन इज व्हेरी सिम्पल दॅट ऑल 10th स्टँडर्ड स्टुडंट नोज इट. कोणाला जर माहिती नसेल म्हणून मी मुद्दाम हा रिवाइज केला. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस दॅट ओपन चेन कंपाऊंड और असायक्लिक कंपाऊंड आर द फर्दर क्लासिफाईड ॲज सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड वेअर आता डेफिनेशन्स महत्वाच्या असतात. तुम्हाला टास्क तेच आहे की यू विल राईट ऑल द क्लासिफिकेशन इन युअर नोटबुक. बरोबर आहे? थेअरी क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे ॲट द एंड ऑफ द लेक्चर, तर ते आपण करूया. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सॅच्युरेटेड? हो, येतं असं नाही. वेन ऑल द 4 व्हॅलन्सीज ऑफ द कार्बन इज सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्ड देन दे आर कॉल्ड एज सॅच्युरेटेड, म्हणजेच त्याला म्हणतात अल्केन. अँड वेन कार्बन कार्बन शोज मल्टिपल बॉन्डिंग दॅट इज डबल ऑर ट्रिपल बॉन्ड then it is called as alkene or alkyne. डबल असेल तर अल्कीन, ट्रिपल असेल तर अल्काईन. आणि बिकॉज तुम्ही खूप शहाणी गोड मुलं आहात, तुम्ही खरंच आहात, तुम्हाला हा फॉर्म्युला पण माहिती आहे. व्हॉट इज अल्केन फॉर्म्युला? CnH2n+2. बरोबर आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्कीन? अल्कीनचा फॉर्म्युला काय? CnH2n. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अल्काईन? CnH2n-2. सो तुम्ही कोणतंही एक्झाम्पल इथे लिहू शकता. 10 अल्केन तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 10 अल्काईन माहिती आहे, 10 अल्कीन माहिती आहे. 10 अल्कीन म्हणजे पहिला नसतो माहिती आहे पण पुढचा येऊ शकतो की नाही? ओके, सो थोडक्यात हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहे. व्हॉट एव्हर एक्झाम्पल्स आर देअर दॅट यू प्लीज राईट डाऊन. सो फर्स्ट पार्ट इज क्लिअर. एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन अबाउट दिस फर्स्ट पार्ट? सो सगळ्यांना कळलाय पहिला? Clear? Okay. Now let's move to the next part, my dear friend, and that is the closed chain compound or cyclic compound. आता मी जे इथे लिहिते that purposely I am just drawing the chart. तो आपण पूर्ण नंतर करूया. आत्ता जे मी लिहिणार आहे that I am writing about the closed chain or cyclic compound or they are called as ring compound. 3 वेगवेगळी नावं या ठिकाणी क्लोज चेन कंपाऊंड्सला दिलेले अतिशय शांत मनाने व्यवस्थित एक्झाम्पल्स आपण यामध्ये करणार आहोत. सो क्लोज चेन और सायक्लिक और रिंग कंपाऊंड्स
यू ऑल नो काय मिनिंग असेल याचं. जसं ओपन चेन म्हणजे काय होतं मला सांगा. व्हॉट इज ओपन चेन? काय सांगितलं मी तुम्हाला आता. ओपन चेन म्हणजे येस की त्याच्यामध्ये काय नसतं, दोन जे एंड्स आहेत ते एकमेकांना जॉईन केलेले नसतात. बरोबर, क्लिअर. मग आता क्लोज चेन मध्ये काय असेल मला सांगा. इन क्लोज चेन कंपाऊंड व्हॉट विल बी देअर, दॅट देअर विल बी नो फ्री एंड. एकही फ्री एंड नसेल त्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात हे सगळे जे कार्बन ॲटम्स असतील, जे कोणी ॲटम्स असतील, दे विल फॉर्म अ क्लोज दॅट इज रिंग लाईक स्ट्रक्चर. बरोबर आहे. ओके, यात कोणताच एंड यामध्ये काय नसणार आहे, फ्री नसणार आहे. नो टर्मिनल्स वुड बी फ्री, दे विल बी जॉईन विथ इच अदर. अगदी सोपं पोरांना समजण्यासाठी मी सांगत असते की तुम्ही कधी सायकलीचं चाक, सायकल पाहिली आहे, सायकल ओके, सायकल पाहिली आहे सगळ्यांनी, व्हील पाहिलाय. सो ते व्हील ज्या वेळेला तुम्ही बघता, दॅट गिव्स यू द फिलिंग ऑफ अ सायक्लिक कंपाऊंड फॉर whoever going through chemistry, right? आता म्हणाल अरे बापा ते व्हील बघितलं की माझ्यासमोर तुम्ही येता, वाईट जातो आमचा दिवस, हो की नाही. असं तर मी एवढी वाईट नाहीये. सो ते व्हील जर तुम्ही बघितलं तर दॅट शोज अ सायक्लिक स्ट्रक्चर. इफ यू कट द व्हील, करू नका उद्योग, तुम्ही जर ते व्हील कट केलं तर दोन एंड्स त्याचे काय होतात, फ्री होतात. ते म्हणजे काय झालं, ओपन चेन स्ट्रक्चर. सो दिस इज व्हॉट इज द क्लोज चेन स्ट्रक्चर. सो इन विच all these carbon atoms or whoever atoms are present, they are joined with each other, no free end will be there, and such compounds are called as what, closed chain. आता क्लोज चेन म्हणला की लहान मुलांच्या तुमच्यासारख्या मनामध्ये एक नाव येतं, आणि येस, आणि ते म्हणजे कोणतं मला सांगा, बेन्झीन. तर बेन्झीन हा त्यातला एक पार्ट आहे. बेन्झीन इज जस्ट अ पार्ट फ्रॉम दॅट क्लोज चेन कंपाऊंड. सॉरी, देर आर न्यूमरस कंपाऊंड. ओके, आणि ज्याचं क्लासिफिकेशन आपल्याला आत्ता बघायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दॅट व्हॉट इज क्लोज चेन, द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच the carbon atoms or whatever atoms are present, they are joined to form a cyclic structure, ring structure, closed structure. They are called as closed chain compound. जाऊ मग मी पुढे आता. ओके, आता तुम्ही मुलांनी मला सांगायचं एक महत्वाची गोष्ट. मी इथे तुम्हाला एक्झाम्पल्स देते आणि जसे जसे तुम्ही बघणार तसं तसं मला तुम्ही सांगायचं आहे. हां, 1 2 3 4. इन्स्टेड ऑफ टॉकिंग अबाउट द क्लासिफिकेशन आणि मग नंतर ते लहान मुलांसारखं लिहून द्या, यापेक्षा जर आपण थोडासा वेगळा अप्रोच करूया नेहमीसारखा. ठीक आहे. सो हे मी काहीतरी काढलंय बोर्डवर, तुम्ही शांत मनाने याला बघायचं आहे मी काय करतेय. ओके, सो नाव यू टेल मी, माय डिअर फ्रेंड्स, व्हॉट यू ऑब्झर्व हिअर. काय दिसतंय रे तुम्हाला या दोन कंपाऊंड मध्ये, काय दिसतंय तुम्हाला या दोन कंपाऊंड मध्ये. तर फर्स्ट, पहिली गोष्ट, हां, आय ऑलवेज आस्क वेन एव्हर देर इज अ स्टुडंट इन, देर आर स्टुडंट्स इन फ्रंट ऑफ मी, दॅट येस, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड व्हॉट आर द डिफरन्सेस. काय सिमिलॅरिटीज आहे आणि काय डिफरन्सेस तुम्हाला यामध्ये दिसतात आहेत मला सांगा. तर फर्स्ट सिमिलॅरिटी अशी दिसतेय की हे दोन्ही कंपाऊंड हे कोणते कंपाऊंड आहेत मला सांगा, क्लोज्ड कंपाऊंड. ओके, डू यू अग्री? सगळ्यांना मान्य आहे की बोथ द कंपाऊंड्स आर व्हॉट, दे आर सायक्लिक कंपाऊंड, दे आर रिंग कंपाऊंड, दे आर क्लोज कंपाऊंड, बिकॉज ऑल द atoms here are what, they are forming a ring like structure, no free end is there. Is it clear? So दोन्ही कंपाऊंड जर तुम्ही बघितलेत तर दोघंही कसे आहेत मला सांगा, दोघंही पण क्लोज चेन कंपाऊंड्स आहेत. ओके, सो द सिमिलॅरिटी इन द कंपाऊंड्स इज व्हॉट, दॅट दे आर क्लोज चेन कंपाऊंड. टेल मी नाव, व्हॉट इज द डिफरन्स यू ऑब्झर्व हिअर माय डिअर फ्रेंड्स. डिफरन्स काय दिसतोय तुम्हाला? ऍब्सोल्युटली करेक्ट, बरोबर सांगितलंय तुम्ही विचार करताना इथे, की इथे सगळी जी रिंग आहे ती कार्बन पासनं बनली आहे. हा, आता पोरांना हे लक्षात येत नाही बरेचदा. पोरं म्हणतात की का मॅडम इथे तर कार्बन कार्बन सोबत हायड्रोजन पण आहे, मग रिंग मध्ये आहे का तो? नाही. सी, रिंग इज मेड अप ऑफ कार्बन ओनली.
कार्बन ॲटम्स तुमची रिंग फॉर्म करतात. हायड्रोजन ॲटम आर आउटसाइड द रिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट? हायड्रोजन ॲटम हे रिंगच्या बाहेर आहेत. हे बघा मी चित्र काढून दाखवलंय, एलॅबोरेट केलंय. सो ही जी रिंग दिसतीये तुम्हाला, ही रिंग कोण बनवत आहे? कार्बन बनवत आहे. आणि हायड्रोजन ॲटम्स कुठे आहेत? रिंगच्या बाहेर आहे. बरोबर. सो आय वुड आस्क यू दॅट which is forming the ring here? Which atoms are forming the ring here? The answer is what? The ring is formed here in the first case only by carbon. कोण बनवतंय ते रिंग? फक्त कार्बन बनवतंय. सिमिलर ॲटम्स बनवतात आहे आणि त्यामुळे याची स्पेशालिटी जर मला हायलाइट करायची असेल तर आय वुड से लाईक दिस that the cyclic structure is formed by similar atoms or same atoms, or here in this particular case by carbon atoms. Okay, so those compound in which the ring like structure is formed by only carbon, that is similar atom, such compounds are called as homocyclic. काय म्हणतो आपण त्या कंपाऊंडला? होमोसायक्लिक असं म्हणतो. होमो म्हणजे लिटरल सेन्स मध्ये मीनिंग होतं सिमिलर, सेम. सो व्हेन द सायक्लिक स्ट्रक्चर इज फॉर्म बाय सिमिलर ॲटम्स, दे आर कॉल्ड एज व्हॉट? होमोसायक्लिक कंपाऊंड. सो द फर्स्ट कंपाऊंड इज व्हॉट? इट इज होमोसायक्लिक. डू यू एग्री विथ मी? सगळ्यांना मान्य आहे? ओके. आता याच्याकडे बघा तुम्ही, नीट प्रेमाने बघा, जरा प्रेमाने बघायला लागतं कंपाऊंड्सकडे. ओके, खुश होण्याची गरज नाहीये, किंवा माझ्याकडे फार फार तर असो. तर इथे जर तुम्ही बघितलं तर मला सांगा, इथे तुमची जी रिंग दिसतीये तुम्हाला, ती कशाने फॉर्म झाली आहे? कार्बन, कार्बन, ऑक्सिजन, कार्बन, कार्बन. आय टोल्ड यू जस्ट नाव, हायड्रोजन रिंगचा पार्ट नाहीये, हायड्रोजन रिंगच्या बाहेर आहेत. ओके, सो हू इज मेकिंग दिस चेन? द चेन इज मेड अप ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन. सो इट इज नॉट मेड अप ऑफ सिमिलर ॲटम्स. सगळे ॲटम सेम नाहीये. देर इज वन हेट्रो ॲटम विच इज प्रेझेंट. हेट्रो म्हणजे डिफरंट. डिफरंट एक ॲटम त्या ठिकाणी सायक्लिक स्ट्रक्चर तयार करतोय. अँड दॅट्स वाय माय डिअर फ्रेंड्स, दिस कंपाऊंड्स वुड बी रेफर्ड ॲज हेटेरोसायक्लिक. काय म्हणणार तुम्ही या कंपाऊंडला? हेट्रोसायक्लिक. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेट्रोसायक्लिक? व्हेन द सायक्लिक स्ट्रक्चर इज फॉर्म बाय one different atom or whatever different atom other than carbon, then they are called as what? Heterocyclic. Is it clear? Okay. Homocyclic ला बरेचदा कार्बोसायक्लिक पण म्हणतात. याचं कारण की वी आर टॉकिंग अबाउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये मेन जो ढाचाच आहे म्हणजे स्ट्रक्चरच जे आहे ते कार्बन पासून बनलेलं असतं. अँड दॅट्स वाय नॉर्मली वी रेफर देम ॲज द कार्बोसायक्लिक कंपाऊंड ऑल्सो. ओके, सो होमोसायक्लिकच्या ऐवजी कार्बोसायक्लिक जरी शब्द वापरला तर घाबरण्यासारखं नाहीये. दॅट इज रिलेटेड टू द सेम कंपाऊंड्स. हा कोण झाला मला सांगा? हेट्रोसायक्लिक. सो दोन फरक कळलेत का तुम्हाला की व्हॉट इज होमोसायक्लिक? when the cyclic structure is formed by similar atom, they are called as homocyclic. When any one atom is different, they are called as heterocyclic. Clear? So मला सांगा आता इथे की मेजर कॅटेगरी जी तुमची या कंपाऊंडची झाली आहे क्लोज चेन कंपाऊंडची, ती क्लोज चेन कंपाऊंडची कॅटेगरी कुठली झाली? तर दॅट इज होमोसायक्लिक अँड हेटेरोसायक्लिक. सो can I write here like this? That closed chain compound are further classified as homocyclic and heterocyclic. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये, in our regular textbook, that is in board's textbook, they have given with reference to the cyclic structure की कोणापासून ते बनलं, होमो का हेट्रो. If you refer NCERT, they have given based on the bonding की कोणते बॉन्ड प्रेझेंट आहे, सिंगल आहे का डबल आहे, त्याने फरक पडत नाही. थीम समजली पाहिजे. दॅट्स वाय आय एम रेफरिंग बेसिक क्लासिफिकेशन ॲज होमोसायक्लिक अँड हेट्रोसायक्लिक. ओके, फाईन. पहिला पार्ट कळलाय सगळ्यांना? काही शंका? मग आता मी काय करते बघा, आता समजून घ्यायचं. हा, आता परत एकदा युअर टर्न नाव. येस, आय विल ड्रॉ अगेन टू कंपाऊंड्स हियर. सी, द मोर यू ऑब्झर्व, मोर लिटरेट यू वुड बी फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा पहिला कंपाऊंड मी काढला. तुम्हाला तेच करायचं, ऑब्झर्व करायचंय मस्त, टेन्शन न घेता. अँड आय विल ड्रॉ दिस कंपाऊंड. ओके,
आता तुमच्या आवडीचा ओळखीचा कंपाऊंड हे काय केलं मी हां CH should be like this CH 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 yes my dear friend now what are your observations क्या आपके ऑब्जर्वेशन है अभी मुझे बताओ चला सांगा मला इथे फर्स्ट थिंग इज आर दे होमोसाइक्लिक और हेटेरोसाइक्लिक एब्सोल्युटली करेक्ट both of them are what they are the homocyclic or carbocyclic compound because in both cases the chain is formed by carbon hydrogen 10 वेळा सांगते रिंगच्या बाहेर आहे रिंग हायड्रोजन पासून बनली नाहीये बनूच शकत नाही रे बाबा ते कुठे गोळा होणार एकमेकांना दोन बॉन्ड तयार करावे लागतात रिंग बनवायला इकडे एक आणि तिकडे एक जोडायला लागतो हा कुठून जोडणार दोन दोन याची सगळी मिळून व्हॅलन्सी एक आहे ठीक आहे असो त्याच्याबद्दल मला राग नाहीये पण सांगितलं So in this case, the chain is formed by carbon, so it's homocyclic. If you see here, the chain is again formed by carbon, hydrogen are outside. ते असे आहेत हायड्रोजन समजते ना तुम्हाला बाहेर आहेत असे रिंगच्या बाहेर आहेत ते असे बॉन्डिंग मध्ये झेपते सगळ्यांना क्लिअर तर परत त्याच्यावरच जातं असं कसं अरे असं कसं काय दिसतंय ना तुला आता ठीक आहे सो द रिंग इज फॉर्म बाय व्हॉट रिंग इज फॉर्म बाय सेम कार्बन इन द सेकंड केस ऑल्सो So this is also homocyclic, this is also homocyclic. Yes, what is the difference? काय difference दिसतोय तुम्हाला? In the first case if you see, all the bonds are single. सगळे जे बॉन्ड तुम्हाला दिसतात आहेत ते कुठले आहेत मला सांगा सिंगल बॉन्ड्स दिसतात आहेत बरोबर ओके आता जर यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड्सचं स्ट्रक्चर असेल आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये जर तुम्ही बघितलं तर देर इज अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड दिस सिस्टम इज बेसिकली कॉल्ड ॲज कॉन्जुगेटेड सिस्टीम नवीन शब्द आहे पहिल्यांदा ऐकताय ओके याला काय म्हणतात मला सांगा कॉन्जुगेटेड सिस्टीम अर्थात इन चॅप्टर हायड्रोकार्बन्स देर इज वन पार्ट दॅट इज एरोमॅटिक कंपाऊंड अँड इन द एरोमॅटिक कंपाऊंड वी आर गोइंग टू सी ऑल द डिटेल्स दॅट हाऊ टू इवन आयडेंटिफाय द ऑर्गॅनिक एरोमॅटिक कंपाऊंड तर ते त्यावेळेला सगळं डेप्थ मध्ये होणार आहे आता हे अतिशय बेसिक लेवलचं आहे त्यामुळे मला सुद्धा सांगताना एवढीच मदत घेता येणार आहे तुम्हाला सो दिस शोज अ कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे कोणती सिस्टीम येस अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड राईट सो माय डिअर फ्रेंड हे जे पहिल्या ह्याच्यात तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहे याच्यामध्ये कोण आहेत मला सांगा अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे हा त्यांच्यामधला फरक आहे डिपेंडिंग ऑन दॅट बॉन्ड they are classified if all the single bond or such structure म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे समजते ना मला ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहे म्हणजेच कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे त्याला म्हणतात ॲरोमॅटिक काय म्हणतात त्यांना ॲरोमॅटिक असं म्हणतात आणि ज्याच्यामध्ये नाहीये त्याला नॉन ॲरोमॅटिक म्हणतो किंवा या स्पेशल केसमध्ये त्याला म्हणतात ॲलिसायक्लिक की जिथे फक्त सिंगल बॉन्ड्स आहेत त्याला काय म्हणतोय आपण ॲलिसायक्लिक ठीक आहे पण असं येऊ शकतं की जो ॲरोमॅटिक नाही त्याच्यातले काही एक्झाम्पल सुद्धा आपण यांच्यामध्ये कव्हर करू शकतो ठीक आहे लाईक सपोज यू टेक दिस कंपाऊंड नाउ इफ यू सी दिस कंपाऊंड दिस इज व्हॉट आता तुमच्या दृष्टीने हा कंपाऊंड कोणता वाटतोय मला सांगा जस्ट टेल मी कोणता वाटतोय तुम्हाला हा कंपाऊंड येस तुमच्या दृष्टीने हा कंपाऊंड आता तुम्हाला सांगता येणार नाहीये याचं कारण असं की इथे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड नाहीये त्यामुळे याला ॲरोमॅटिक पण नाही म्हणता येणार ओके म्हणजे हा ॲरोमॅटिक नाहीये सगळे बॉन्ड पण तो सिंगल दाखवत नाहीये ओके पण जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ॲज देर इज नो कॉन्जुगेटेड सिस्टीम दॅट इज अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड दिस इज नॉट ॲरोमॅटिक ओके as it is not aromatic basically this compound even though having a double bond they are considered as what they are considered as alicyclic आता या कंपाऊंडला alicyclic का म्हणतात बरोबर तर हे लक्षात आलं सगळ्यात पहिल्यांदा की aromatic का नाहीये aromatic because there is no alternate single double bond is present okay so this is also the case of alicyclic compound याला पण काय म्हणतो आपण alicyclic आता स्पेशालिटी काय असते ॲलिसायक्लिकची तर बाळांनो याला माहिती तुम्हाला ॲलिसायक्लिक असं नाव का दिलंय वाय इट इज कॉल्ड ॲज ॲलिसायक्लिक का नाव दिलंय द रिझन इज व्हॉट द रिझन इज सिम्पल
दॅट द स्ट्रक्चर इज सायक्लिक. गंमत बघा मी काय सांगते महत्वाचं. द स्ट्रक्चर इज सायक्लिक. हे क्लोज चेन कंपाऊंड आहे, पण यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्या मात्र ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या आहे. नीट ऐका तुम्ही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट आय एम मेकिंग हिअर. आय रिपीट, their structure is like cyclic compound, they are like ring compound, but their properties are like aliphatic compound, that is open chain compound. Okay, and that's why the mixing is what it is. म्हणजे aliphatic सारख्या properties आणि cyclic म्हणजे cyclic सारखं काय मला सांगा, स्ट्रक्चर. आणि म्हणून बाळांनो या कंपाऊंड्सला काय म्हणतात, ॲलिसायक्लिक. सो हा सुद्धा कंपाऊंड ॲलिसायक्लिक आहे, हा सुद्धा कंपाऊंड कसा आहे, ॲलिसायक्लिक आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतोय ज्याच्यामध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे तो कोणता आहे मला सांगा, ॲरोमॅटिक. क्लिअर झालं? एनी कन्फ्युजन ओव्हर हियर? ऑल ऑफ यू गॉट दिस? नाउ द क्वेश्चन इज ये सब कंपाउंड का नाम क्या रखेंगे. सो या कंपाऊंडला म्हणतात, हा बेसिकली सगळे सिंगल बॉन्ड दाखवतोय, 3 कार्बन आहे म्हणून याला प्रोपेन. पण हा नेहमीचा प्रोपेन आपला नाहीये, हा सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आहे म्हणून याला म्हणतात सायक्लोप्रोपेन. काय म्हणतात याला, सायक्लोप्रोपेन. आणि हा जो तुम्हाला दिसतोय तुम्ही बघितलं तर हा सायक्लो कंपाऊंड आहे, सायक्लिक म्हणून सायक्लो. आता इथे डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे आणि किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6. सो डबल बॉन्ड आहे आणि 6 कार्बन आहे म्हणून याला हेक्झेन असं म्हणतात. हेक्झेन नाही, हेक्झेन असता तर इथे हा बॉन्ड उडवला असता आपण. हियर देयर इज दिस बॉन्ड विच इज प्रेजेंट एंड दैट्स व्हाई द कंपाउंड इज व्हाट, सायक्लोहेक्झीन. क्या बोलेंगे इसको, सायक्लोहेक्झीन. सो सायक्लोहेक्झीन आणि सायक्लोप्रोपेन और सिमिलर एग्जाम्पल हे कोण आहेत मला सांगा, दे आर ॲलिसायक्लिक कंपाउंड. दे आर व्हाट, ॲलिसायक्लिक कंपाउंड. इज इट क्लियर? आर यू गेटिंग माय पॉइंट? समझ में आ रही बात? आणि ज्याच्यामध्ये कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे ते कोण आहेत मला सांगा, ॲरोमॅटिक. कोण आहेत ते, ॲरोमॅटिक. इज इट क्लियर? ओके. सो आय कॅन से नाउ दॅट होमोसायक्लिक कंपाउंड्स आर फर्दर क्लासिफाइड. Homocyclic compounds are further classified as क्या, ॲलिसायक्लिक. कोणतं क्लासिफिकेशन करणार तुम्ही, ॲलिसायक्लिक. ओके. अँड द सेकंड वन इज व्हॉट, दॅट इज ॲरोमॅटिक. बरोबर आहे ना, ॲरोमॅटिक. नाउ डू वन थिंग, you just draw the examples for alicyclic and aromatic. दोनों के लिए एग्जाम्पल ड्रॉ करो यहां पर, पटकन काढा. ॲलिसायक्लिकचे जे एक्झाम्पल मी सांगितलेले आहेत ते काढा आणि ॲरोमॅटिकचे काढा. सो ॲलिसायक्लिक मध्ये मी हा कंपाऊंड आता काढला होता, किती क्यूट दिसतोय, ट्रायंगल. बरोबर आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, सायक्लोप्रोपेन. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, दॅट इज व्हॉट, cyclohexene. Both compounds are what, they are alicyclic. What is the example of aromatic? Yes, सबसे प्यारा बेन्झीन हे तुमचं एक्झाम्पल आहे ॲरोमॅटिकचं. कळलंय? काही प्रॉब्लेम यामध्ये? सो ऑल ऑफ यू गॉट दिस थीम दॅट दिस होमोसायक्लिक कंपाऊंड्स आर क्लासिफाइड ॲज व्हॉट, ॲलिसायक्लिक अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड. समजलंय सगळ्यांना? काही शंका याच्यामध्ये? बरोबर कळलंय का? हां, ठीक आहे, व्हेरी गुड. सो यू राईट डाऊन दिस एक्झाम्पल. ओके. आणि आता पुढे जाऊया आपण, हेट्रोसायक्लिक मध्ये एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता हेट्रोसायक्लिक मध्ये सुद्धा मी इथे 2 एक्झाम्पल्स तुमच्यासाठी काढते अँड यू जस्ट टेल मी नाव की काय तुम्हाला वेगळं दिसतं इथे. ओके, सिम्पल कंपाऊंड काढूया मगाशी काढलेला. येस, दिस कंपाऊंड आय हॅव ड्रॉन हिअर अँड आय विल ड्रॉ वन मोर. That is this. You just observe these 2 compounds. हे 2 कंपाऊंड तुम्ही ऑब्झर्व करायचे आणि मला सांगायचंय की याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी तुम्हाला दिसते आणि काय वेगळं तुम्हाला इथे दिसतंय.
ठीक आहे. Yes, my dear friends, what do you observe here? First of all, are they homocyclic? Absolutely not. क्यों नहीं है homocyclic? The reason is कि the chain is formed by not only carbon, along with that oxygen atom is present, and that's why they are referred as heterocyclic. दोनों भी compound में heterocyclic, that means one heteroatom, that is one oxygen atom is present. What is the difference, my dear friend? क्या डिफरन्स आहे? इथे जर तुम्ही बघितलं तर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड तुम्हाला दिसतोय. डोंट सी अबाउट दिस ऑक्सिजन, कार्बन कार्बन बद्दल अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड तुम्हाला दिसतोय. म्हणजे कोणती सिस्टीम आहे मला सांगा? कॉन्ज्युगेटेड. म्हणजे हा कंपाऊंड कुठला होणार आहे सांगा पटकन? ॲरोमॅटिक होणार आहे. कोण होणार आहे? ॲरोमॅटिक. आणि इथे जर बघितलं तर दिस कंपाऊंड इज व्हॉट? नॉन ॲरोमॅटिक. एकदम सिंपल आहे बघायला. यांच्यामध्ये सगळे सिंगल बॉन्ड दिसतात आहे. ॲरोमॅटिक म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, म्हणजे डबल सिंगल बॉन्ड वाली कोणतीच अरेंजमेंट नाहीये. सो या प्रकाराला आपण म्हणणार हेट्रोच आहेत पण नॉन ॲरोमॅटिक आहे. काय म्हणणार मला सांगा याला? नॉन ॲरोमॅटिक, राईट. अँड इफ यू सी हियर दे आर हेट्रो, पण याच्यामध्ये कुठली सिस्टीम आहे? अल्टरनेट डबल सिंगल डबल सिंगल असं दिसतंय, म्हणून हेट्रो ॲरोमॅटिक. काय म्हणणार याला? हेट्रो ॲरोमॅटिक. इज इट क्लिअर? समजलंय तुम्हाला? ओके. सो जसं होमोमध्ये क्लासिफिकेशन असतं ॲलिसायक्लिक ॲरोमॅटिक, तसं हेट्रोमध्ये आहे नॉन ॲरोमॅटिक ॲरोमॅटिक. आपण या नॉन ॲरोमॅटिकला सिंगल बॉन्ड असले की बरेचदा हेट्रो ॲलिसायक्लिक पण म्हणण्याची पद्धत आहे, पण पुस्तकामध्ये तो शब्द आता नॉन ॲरोमॅटिक दिलाय. सो आय एम ऑल्सो इवन रायटिंग नॉन ॲरोमॅटिक इटसेल्फ. ठीक आहे. सो हेट्रोसायक्लिक इज ऑल्सो डिवायडेड ॲज नॉन ॲरोमॅटिक अँड ॲरोमॅटिक. इज इट क्लिअर? समजलंय तुम्हाला हे काय लिहिलंय? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की यांचे नावं काय आहे. ओके. सो दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. व्हॉट यू विल डू इज की तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं काम करणार आहे, मी तुम्हाला जे आज देणार आहे ते. ओके. आणि तुम्ही फाइंड आउट करायचंय, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गो थ्रू दिस एक्झाम्पल. सी माय डिअर फ्रेंड, मी एक्झाम्पल तुमच्याकडनं पाठ करून घेऊ नाही शकत. रादर मी तसं जरी केलं तरी ते योग्य नाहीये, कारण तुम्ही आज लक्षात ठेवाल, उद्या विसरून जाणार आहात. ठीक आहे. त्यामुळे इट इज अ ड्युटी दॅट यू विल हॅव टू गो थ्रू ऑल द एक्झाम्पल्स. ठीक आहे. आय अगेन रिवाइज व्हॉट वी हॅव सीन. Closed or cyclic compound are classified as homocyclic, heterocyclic. What is the meaning of homocyclic? In which the chain is formed by only carbon atom. What is heterocyclic? In which the chain is formed by different atom other than carbon. ठीक है. पुढचा, how homocyclic compounds are classified? Depending on the type of bond, they are classified as होमो ॲलिसायक्लिक, होमो ॲरोमॅटिक. ठीक आहे ना. सो ॲलिसायक्लिक म्हणजे काय? की ज्यांचं स्ट्रक्चर सायक्लिक असतं पण त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र कोणासारख्या असतात? ॲलिफॅटिक कंपाऊंड सारख्या. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड नॉर्मली सिंगल बॉन्ड आहे, पण असं नाहीये. जर ते ॲरोमॅटिक नसतील आणि त्यांच्या प्रॉपर्टीज जर ॲलिफॅटिक सारख्या असतील तर दे आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज ॲलिसायक्लिक, लाईक सायक्लोहेक्झिन. इज इट क्लिअर? आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक. या ॲरोमॅटिक मध्ये देर इज अ कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, दॅट मीन्स देर इज अ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. द कंपाउंड्स विच आय हॅव ड्रॉन ऑन द बोर्ड इज दिस इज सायक्लोप्रोपेन, दिस इज सायक्लोहेक्झिन, दिस इज बेन्झीन. ओके. याचं जर नाव तुम्हाला आता माहिती पाहिजे असेल तर या कंपाऊंडचं नाव अर्थात तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे THF. येते मी त्या पॉइंटकडे. Next is heterocyclic. If all the single bonds, that means if there is no aromatic structure present, then they are called as non-aromatic. If there is a conjugated system, that is called as aromatic compound. ठीक आहे. सो यामध्ये पहिला जो कंपाऊंड आहे तो दिसतोय तुम्हाला टेट्राहायड्रोफ्युरान. कोण आहे तो? वाचा म्हणा. टेट्राहायड्रोफ्युरान, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितोय? THF. मग एंट्रन्स काय करते माहितीये तुम्हाला? असा प्रश्न विचारते की सांग बाळा THF ची कॅटेगरी सांग. आता बाळाने कधी नावच नसतं बघितलेलं, बरोबर आहे. बाळाच्या समोर अचानक 4 ऑप्शन्स येतात. ती CET असेल तर
तर आपलं बाळ ABCD मधलं कुठलंही ऑप्शन निवडू शकतं, कारण ऍटलिस्ट निगेटिव्ह मार्क तर नाही होत. पण जर का ती नीट JEE असेल तर तो चुकीच्या प्रश्नावर मार्क म्हणजे टिक करतो आणि बरोबर 1 मार्क गमावतो. ठीक आहे. सो असं नाही करायचंय. फॉर दॅट जितके काही एक्झाम्पल्स पुस्तकात दिलेले ते तुम्हाला करावे लागणार आहेत. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द फर्स्ट थिंग, दॅट इज THF. अँड द सेकंड इज व्हॉट, दॅट इज हेट्रो ॲरोमॅटिक. तुम्हाला दिसतोय, समजला असेल. हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडला म्हणतात फ्युरान. फक्त फ्युरान. काय म्हणतात या कंपाऊंडला? फ्युरान. ओके. सो फ्युरान हा कोण झाला? हेट्रो ॲरोमॅटिक. THF हा कोण झाला? हेट्रो नॉन ॲरोमॅटिक. इज इट क्लिअर? ओके. सो मेनी एक्झाम्पल्स आर देअर. अजून एक क्लासिफिकेशन ॲरोमॅटिक कंपाऊंडचं आहे, बट दॅट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. आज तुम्हाला मी काम देणार आहे, ते तुम्ही करायचं आहे. त्या कामाच्या रिलेटेड तुम्ही काय काय सॉल्व्ह केलंय ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये जाण्याच्या आधी तुम्ही मला सॉल्व्ह करून दाखवणार आहात, उत्तर देणार आहात व्हॉट्सॲपवर. ठीक आहे. यू विल शेअर दॅट ऑन द ग्रुप आणि मग आपण पुढच्या क्लासिफिकेशनकडे जाऊया. सो लिटल पार्ट ऑफ दिस क्लासिफिकेशन इज लेफ्ट आउट, पण त्यालाही थोडा वेळ लागतो, त्यामुळे ते पण निवांत आपण घेऊया. हे बेसिक कळलंय, काही शंका याच्यामध्ये. सो टेक द क्वेश्चन, टेक द होमवर्क. फर्स्ट थिंग इज draw the chart explaining classification of organic compound. Draw the chart which explains classification of organic compound. आणि सेकंड क्वेश्चन असंच गंमत म्हणून देते, बघू तुमच्यातले किती लोक करतात. स्टेट द कॅटेगरी किंवा स्टेट द टाईप, हो ना, ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे तो कंपाऊंड बघायचा, सगळे टेक्स्टबुक मधले मी देणार, तुम्हाला फक्त थोडंसं बघायचंय, वाचायचंय. स्टेट द टाईप ऑफ द कंपाऊंड, की तो होमो आहे, हेट्रो आहे, ॲली आहे, नॉन ॲरोमॅटिक आहे, ॲरोमॅटिक आहे, व्हॉट एव्हर. जे मी घेतले ते मी इथे लिहित नाहीये. ठीक आहे. थायोफिन, देन पायपेरिडीन, छान आहे ना. then pyridine or pyridine, whatever you like. Then tropon. This was the question की ज्याने मी आता सुरुवात केली होती, की जो कोणाचा चुकला होता मी सांगितलं तुम्हाला. आणि पायरॉल. असे असंख्य आहेत, ॲटलिस्ट एवढे तर करा. बाकी तुम्हाला माहित असतील तर एक्सलंट. So please see the category. You can refer the textbook. If you have any doubt, you can ask me. Okay? So fine. Just do that honestly, right? And rest of the classification we'll see in the next lecture. Fine. So thank you so much for listening.